सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि जिल्हा राज्याचे उपमुख्यमंत्री ऊर्जा मंत्री देवेंद्रजींनी ही पुढाकार घेतलेला आहे। जो राम शिंदे साहेबांनी प्रश्न विचारला होता की प्रसिद्धी प्रचार प्रसार आपल्या माध्यमातून करताय, परंतु त्याचा उपयोग ज्या लाभार्थ्यांपर्यंत नीट पोहोचायला पाहिजे तो सभापती महोदय होत नाही आणि त्याच्यामुळे एक स्पेसिफिक जर यंत्रणा उभी केली की त्यांनी एवढं टार्गेट पूर्ण केलं पाहिजे, त्याच्यासाठी जर यंत्रणा उभी केली तर हे गतीनं होऊ शकतं। जसं की साहेबांनी आता सांगितलं की इन्व्हर्टर सहित यंत्रणा लावून घ्यायची जबाबदारी त्यांची असते, आपण डीबीटीचे पैसे देतो, पण जर ती जबाबदारी त्यांनी पार पाडली नाही तर त्यांच्यावर काही कारवाई करू किंवा काही निर्बंध अशा प्रकारचं जर आपण टाकलं तर ते लावून घेतील, नाही तर डीबीटीचा जो आपला पर्पज आहे तो सर्व होणार नाही। तर त्या दृष्टीने काय करणार आहात, करू शकता का, अशा प्रकारचा एक प्रश्न आहे। आणि दुसरं सभापती महोदय, आपल्याला एक कल्पना आहे नॅशनल पार्क मध्ये आदिवासी पाडे आहेत, तिकडे त्या कोर्टाच्या आदेशामुळे किंवा फॉरेस्ट असल्यामुळे त्यांना विजेचं कनेक्शन देता येत नाही आतमध्ये, तर त्या 16 आदिवासी पाड्यांवर जर एखाद्या तिथल्या मोकळ्या जागेत अशा प्रकारची सौर ऊर्जा यंत्रणा बसवली तर त्या गरीब आदिवासींना त्या ठिकाणी वीज जाईल। कारण आजही मुंबई सारख्या शहरात, आर्थिक राजधानी असलेल्या शहरात ते विना विजेचे साहेब राहतात, हे दुर्दैव आहे। तर त्या दृष्टीने आपण काही सूचना देऊन यावर काही करता येईल का, अशा प्रकारची विनंती आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।